नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. आम्हाला युनिट थ्रू सर्व फॅमिली मेंबर्सना वेट अँड जॉय वॉटर पार्कला नेलं होतं. तिथं आम्ही पोहोचलो. लोणावळा रोडला आहे ते. बघू शकता सगळे फॅमिली मेंबर्स. आम्ही बसने नेलं होतं आम्हाला. आम्ही आता जस्ट पोहोचलो तिथे. इथे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही आउटसाइड फूड इथे अलाउड नाही आहे. तुम्ही घरून काहीच घेऊन जाऊ नका, कारण एंट्रीलाच पहिला चेकिंग होतं तुमची बॅग वगैरे. तेव्हा जर त्यात आउटसाइड वगैरे फूड वगैरे काही असेल, चिप्स वगैरे काही तिथे अलाउड नाही आहे, तर ते बाहेरच जमा करावं लागतं. त्यानंतर एंट्री भेटते. लहान मुलांना म्हणजे 3-3.5 फुटाच्या खाली जी मुलं असतात त्यांना इथे फ्री एंट्री आहे. तर त्यांना असं F लिहिलं जातं हातावर त्यांच्या, ज्यांना फ्री एंट्री आहे. आणि असे बँड दिले जातात एंट्री करायसाठी आत. तर ते आपण हातामध्ये असे बांधायचे आणि आपल्याला आत एंट्री दिली जाते. इथे मोबाईलसाठी जे कवर मिळतात ते खूप सेफ आहेत, कारण मी ते यूज केलं आहे. 200 रुपयाचा मोबाईल कवर आहे, जे की तुम्ही पाण्यात मोबाईल घेऊन जाऊ शकता. त्यामध्ये अजिबात पाणी वगैरे जात नाही, कारण मी यूज केलं आहे. आणि तुम्ही बाकी आता पावसाळ्यात पण यूज करू शकता. तर तुम्ही तिथे गेला की पहिला हात तो कवर घ्या. 200 रुपीजला आहे. तिथून पुढे पुन्हा एकदा चेकिंग होतं, म्हणजे तुमचे पास बँड वगैरे चेक केले जातात. त्यानंतर आत एंट्री देतात वॉटर पार्कमध्ये खेळायला. तर तिथे गेल्यानंतर कपडे चेंज करायचे असतात. तिथे कॉटनचे कपडे अलाउड नाही आहेत. आम्ही कॉटनचे टी शर्ट घेऊन गेलो होतो. तर तुम्ही जात असाल तर कॉटनचे अजिबात घेऊन जाऊ नका, तिथे अलाउड नाही आहेत. मग त्यासाठी मी पुन्हा तिथे ड्रेस घेतला. 200 रुपये रेंट आहे. 100 रुपये ते डिपॉझिट घेतात, 100 रिटर्न करतात. प्लस तुम्हाला लॉकर पण भेटतो. लॉकरची प्राईस 300 आहे. तर ते 200 घेतात, 100 रुपीज आपल्याला डिपॉझिट द्यावं लागतं. ते नंतर आपण सबमिट केल्यावर चावी ते रिटर्न करतात. तर खूप छान पार्क आहे. इथे मुलांना खूप मजा आली, म्हणजे आणायला पण खूप मजा आली. छान आहे, तुम्ही एकदा जाऊ शकता. पण इथे मला वाटतं थोडं कॉस्टली आहे. 1100 रुपये पर पर्सन होतं.
मग आम्हाला भूक लागली, आम्ही जेवण करायला गेलो. तर 320 रुपयाला ही प्लेट होती. खूप महाग आहे जेवण वगैरे इथे. आणि जर कॉम्बो पॅक हवा असेल तर 450 रुपये पर पर्सन. सिंगल पर्सनलाच ते जाऊ देतात, असं नाही की आपण एकामध्ये 2 घेऊ शकतो. एका पासवर एकट्याला सोडतात. मग आम्ही 320ची प्लेट घेतली, पण त्यात पण खूप कमी होतं जेवण. मग आम्ही आणण्यापुरतंच खाऊ घातलं. आणि बाकीच्या वस्तू पण खूप महाग होत्या, म्हणजे 100च्या खाली काहीच नाही. कॉटन कँडी तिथे 150 रुपयाला होती. मग हे आम्ही आईस्क्रीम घेतलं. छान होतं आईस्क्रीम, पण 150 रुपयाला. तर त्यांनी जे करत होते ते मला इतकं आवडलं, त्यासाठी मी हा व्हिडिओ केला त्यांचा. पान, गुलकंद आणि रबडी हे तिन्हीचं मिक्सचर होऊन हे आईस्क्रीम होतं. पाण्यात वगैरे खेळून झालं. त्यानंतर आम्ही कपडे वगैरे चेंज केले. तिथे आंघोळीची पण सोय आहे, तुम्ही बाथ घेऊन कपडे चेंज करू शकता. त्यानंतर तिथे गेम्स वगैरे होते. 100 रुपयाला पर बॉल. त्या पिक्चरवर, कार्टूनच्या पिक्चरवर टॅप करायचा, त्या बॉक्समध्ये पडला पाहिजे. आमचा काही पडला नाही, त्यामुळे पैसे असेच वेस्ट गेले. जर तुमचा बॉल तसा गेला तर यामधले कोणतेही डॉल तुम्ही चूज करू शकता गिफ्टमध्ये. आमचा काय पैसे वेस्ट केले तर मेजॉरिटी नाही जात, तुम्ही नकाच हे करू. त्यानंतर आम्ही इथे आलो अम्युजमेंट पार्कमध्ये, जिथे राईड्स वगैरे होत्या. मला माहीत नव्हतं की ही राईड इतकी खतरनाक असेल. मी बसले, आम्ही गेलो बसायला, आणि जी खतरनाक होती म्हणजे इतका गोल गोल. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की कोणत्या राईडमध्ये आम्ही बसलेलो. मी एकाच राईडमध्ये बसलो, मी डोळेसुद्धा उघडले नाही. बस मी देवाचं नाव घेत होते. इतकं खतरनाक म्हणजे गेलंच असं वाटत होतं आज. तर यांनी त्यामध्ये पण हा व्हिडिओ केला.
आम्ही यामध्ये बसलेलो. मला पडतच मी नंतर बघितलं की हे असं फिरत होतं, त्यामुळे परत मी कोणत्याच राईडमध्ये बसले नाही. म्हटलं नाही बाबा, भीती वाटत होते. मी आणायला घेऊन बाजूलाच बसत होते, कारण लहान मुलांना अलाउड नव्हतं. लहान मुलांचे वेगळीकडे होते. तर आण्याच्या पप्पांनीच खूप एन्जॉय केला प्रत्येक राईडचा. या लास्ट राईडमध्ये आम्ही बसलो, कारण टाईम झाला होता. आम्हाला परत रिटर्न यायचं होतं. खूप सारे राईड्स होते, पण आम्ही जास्त पाण्यामध्ये जास्त टाईम वेस्ट केला, कारण आम्हाला माहीत नव्हतं इकडे इतके सारे राईड्स आहेत. त्यामुळे आम्हाला थोड्याच ह्याच्यात बसता आलं. तर असा काहीसा आमचा हा वेट अँड जॉयचा एक्सपिरियन्स होता. इथे खूप कॉस्टली आहे असं मला वाटतं. एन्जॉय झाला, पण त्या मानाने कॉस्टली खूप वाटत होतं, कारण तिथलं खाणंच इतकं कॉस्टली होतं. जर जात असाल तर नक्की जा, पण जाताना कपडे कॉटनचे घेऊन जाऊ नका. आपले टेरिकॉटचे घेऊन जा. कॉटन तिथे अलाउड नाही आहे. तुम्ही असं चुकवून जाऊ शकता, पण त्यापेक्षा रिस्क नको. आणि काचेच्या बांगड्या वगैरे पण चालत नाहीत. राईडमध्ये बसताना तुम्हाला क्लिप वगैरे अलाउड नाही आहे, तुम्हाला बन घालावा लागतो. तर असा काहीसा आमचा वेट अँड जॉयचा एक्सपिरियन्स होता. कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू.